तुमच्या आवडत्या कुर्तीमध्ये तुमच्या मांड्या जास्त जाड दिसतात का? जाड मांड्या असल्यामुळे नेमक्या कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात असा प्रश्न तुम्हाला पडतो का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण जाड मांड्या असताना कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घातल्यावरती स्लिम लुक येतो हे आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर 1, शॉर्ट कुर्तीज घालणं अवॉइड करा. येस, आधी तर तुम्हाला अशा शॉर्ट कुर्तीज घालणं अवॉइड करायचे ज्या तुमच्या मांड्यांच्या सर्वात मोठ्या भागावरती येऊन संपतात, कारण यामुळे काय होतं ना, तुमच्या मांड्यांचा भाग जास्त जाड दिसायला लागतो आणि तुमची संपूर्ण लोअर बॉडी जास्त हेवी दिसायला लागते. त्यामुळे तुमच्या जर मांड्या जाड असतील तर तुम्ही काय करू शकता, शॉर्ट कुर्ती घालणं अवॉइड करू शकता. नंबर 2, लाईट कलरची चुडीदार घालणं बंद करा. येस, जर समजा तुम्ही शॉर्ट कुर्ती घालताय आणि त्यावरती अजूनच तुम्ही लाईट कलरची चुडीदार घालताय ना, तर मग तुमची ओव्हरऑल लोअर बॉडी जी आहे ती अजूनच जाड दिसू शकते. त्यामुळे लाईट कलरच्या चुडीदार सोबत शॉर्ट कुर्ती घालणं नेहमी अवॉइड करत जा. नंबर 3, टाईट फिटेड कुर्ती घालणं सुद्धा अवॉइड करा. तुमची जर लोअर बॉडी जाड असेल आणि तुम्ही टाईट कुर्ती घालताय तर यामुळे काय होतं, तुमचा हिपचा जो एरिया आहे तो सुद्धा जास्त जाड दिसतो आणि ओव्हरऑल लोअर बॉडी सुद्धा जाड दिसायला लागते. त्यामुळे टाईट कुर्ती घालणं सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. आता मांड्या जास्त जाड दिसू नयेत म्हणून नेमकं काय अवॉइड करायला पाहिजे हे आपण जाणून घेतलंय. पण मग आता नेमक्या कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, हो ना? मग आता ते सुद्धा जाणून घेऊयात. नंबर 1, फ्लोई कुर्ता घाला. येस, तुम्ही जर फ्लोई कुर्ता घालताय ना, तर अशा कुर्तांना खालच्या बाजूने तुम्हाला माहिती असेल छान फ्लो असतो, ज्यामुळे लोअर बॉडीचा जो शेप आहे तो दिसतच नाही आणि यामध्ये कलरचंही कोणतंच बंधन नाही आहे. तुम्ही काय करू शकता, तुमच्या आवडीनुसार लाईट कलरचे किंवा डार्क कलरचे कोणत्याही कलरचे कोणत्याही पॅटर्न्सचे फ्लोई कुर्ती नक्कीच घालू शकता. नंबर 2, शॉर्ट कुर्तीसुद्धा तुम्ही नक्कीच घालू शकता, पण काही गोष्टी लक्षात ठेवूनच. जसं की तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट कुर्ती जर तुम्ही घालताय तर तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की ते तुमच्या गुडघ्यांच्या वरती येऊन संपतायत. आणि या कुर्तीसोबत तुम्ही काय करू शकता, डार्क कलरची चुडीदार घालू शकता, म्हणजे यामुळे तुमची लोअर बॉडी जी आहे ती हेवी दिसणार नाही. सो कुर्ती तुम्हाला एकदमच शॉर्ट नाही घालायची आहे. गुडघ्यांपर्यंतची जी शॉर्ट कुर्ती असते ती तुम्ही नक्कीच घालू शकता आणि पॅन्ट तुम्हाला डार्क कलरची घालायची आहे. नंबर 3, एसिमेट्रिकल कुर्ता. येस, एसिमेट्रिकल कुर्त्यांचा पर्याय सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण या कुर्तीज खूपच जास्त कम्फर्टेबल असतात. दिसताना या अगदी स्टायलिश सुद्धा दिसतात आणि या कुर्तीज घातल्यावरती काय होतं, अटेन्शन तुमच्या लोअर बॉडीकडे जात नाही, ज्यामुळे तुम्ही इझिली या कुर्तीज घालू शकता. नंबर 4, फोकस तुमच्या अप्पर बॉडीकडे राहील असं मेक शुअर करा. आता अप्पर बॉडीकडे फोकस कसं करायचं, तर तुम्ही अशा प्रकारच्या कुर्तीज घाला ज्याला वरच्या बाजूने डिझाईन आहे, म्हणजे जे अटेन्शन आहे ते तुमच्या लोअर बॉडीवरती न जाता तुमच्या अप्पर बॉडीवरती राहील. त्याचसोबत तुम्ही छान ज्वेलरी एक्सरसाइज करू शकता, छान ओढणी घेऊ शकता, ज्यामुळे सगळं अटेन्शन जे आहे ते तुमच्या अप्पर बॉडीकडे जाईल आणि लोअर बॉडीकडे फोकस जाणार नाही. नंबर 5, अनारकली कुर्ती घाला. येस, तुमच्या मांड्या जर जाड असतील तर अनारकली कुर्तीला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा, कारण एकतर या कुर्ती ज्या असतात त्या दिसताना खूपच एलिगंट आणि सुंदर दिसतात, राईट? आपल्या सर्वांनाच अनारकली कुर्तीज घालायला खूप आवडतात आणि या कुर्तीजचा प्लस पॉईंट असा आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे पॅटर्न्स घेऊ शकता, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळे कलर्ससुद्धा निवडू शकता आणि कोणत्याही फंक्शनसाठी, म्हणजे अगदी डेली वेअरसाठी सुद्धा तुम्ही या कुर्तीज घालू शकता, किंवा तुम्ही एखादं लग्न अटेंड करताय किंवा एखाद्या पार्टीला जाताय किंवा कोणतं स्पेशल ओकेजन आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही अनारकली कुर्ती नक्कीच घालू शकता. त्यामुळे या ज्या कुर्तीज आहेत त्या खूप वर्सटाईल सुद्धा असतात, दिसताना सुद्धा छान दिसतात आणि यामध्ये तुमची लोअर बॉडी सुद्धा झाकली जाते. अशा पद्धतीने जर तुमच्या मांड्या जाड असतील तर नेमक्या कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात, कुर्ता घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून तुमची लोअर बॉडी जास्त जाड दिसणार नाही, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.